नमस्कार मित्रांनो, नीट परीक्षेच्या दृष्टिकोनातून फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन्ही विषयाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि परीक्षेमध्ये जो गुगली प्रश्न आपण म्हणतो त्या गुगली प्रश्नाच्या दृष्टिकोनातून एक बेसिक कन्सेप्ट टायटलहून तुमच्या लक्षात आलं असेल, मास आणि वेट याच्याबद्दल बोलणार आहोत। यात काय विशेष आहे? यात विशेष हे आहे की आपल्याला मास म्हणजे काय आणि वेट म्हणजे काय हे विचारल्यानंतर लक्षात येत नाही। आणि नेमका ज्या वेळेला एखादा प्रश्न फ्रेम झालेला असतोय किंबहुना एखादा क्वेश्चन तुमचा या कन्सेप्टवरती फ्रेम होतो, तो काय फ्रेम होत असतो? जनरली दोन कन्सेप्टमधलं कन्फ्युजन तयार जे होतं त्याच ठिकाणी प्रश्न निर्माण होत असतो। आणि जनरली असेच प्रश्न जे आहेत ते आपल्या परीक्षेला येत असतात। मग आपल्याला त्या प्रश्नाच्या कन्क्लुजन म्हणजेच फायनल आन्सरपर्यंत पोहोचायचं असेल तर अशा छोट्या छोट्या कन्सेप्टमधला बेसिक डिफरन्स काय आहे तो समजून घेणं गरजेचं आहे। आणि तो फक्त समजून घेऊन चालणार नाही, कारण नीटची तयारी करत असताना एवढे मोठे टॉपिक आहेत, एवढा मोठा सिलेबस आहे, तर तो पाठ करून आपण किती दिवस लक्षात ठेवणार आहे? तो लक्षात नाही राहणार आहे। त्यामुळं आपल्याला कन्सेप्च्युअली तो क्लिअर करावा लागेल, समजून घ्यावा लागेल, तो अंडरस्टँड करून घ्यावा लागेल, जेणेकरून आपल्याला कधीही ती कन्सेप्ट विचारली तर सहजासहजी सांगता येईल। आणि मग अशा कन्सेप्ट जर शिकायच्या असतील तर आपल्याला दैनंदिन जीवनातील उदाहरणासह जावं लागेल। चला तर या ठिकाणी आपण पाहूया। साधारणपणे ही फिगर जी आहे ती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ऑब्झर्व करणं अपेक्षित आहे। मग ती फिगर काय आहे बघा, या ठिकाणी एक व्यक्ती दाखवलेला आहे, दुसरं काही नाही आहे। इथे जर पाहिलं तर एक व्यक्ती पृथ्वीवरती असलेला दाखवला आहे आणि त्याच्यापासून पृथ्वीच्या सेंटरकडं एक बाण मारून टाकला आहे, म्हणजे काहीतरी तो तिकडं पृथ्वीच्या सेंटरमध्ये तो तर आतमध्ये घुसणार नाही, परंतु एखादी बाब अशी असणार आहे की ती पृथ्वीच्या सेंटरकडं त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करते। ओके, मग बेसिक ज्या वेळेला डेफिनेशन आपण पाहत असतो, मग मास म्हणजे काय तर एका शब्दात आपण त्याचं डेफिनेशन करून टाकतो, परंतु आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ते पाठ केलेली डेफिनेशन जास्त दिवस लक्षात राहत। मग या दोघांच्या मास आणि वेटच्या डेफिनेशनमध्ये आपल्याला लक्षात असलं पाहिजे। आता मास म्हणजे काय हा पण प्रश्न तुम्ही बऱ्याच वेळेला विचारता, मास म्हणजे काय तर बघा, मराठीमध्ये आपण ह्याला वस्तुमान म्हणतो। काय म्हणतो? वस्तुमान। आणि वजना वेटला काय म्हणतो आपण? वजन म्हणतो। चला, मराठीत सांगितलं म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाली का? नाही। आता ह्या इंग्लिशच्या डेफिनेशनमधले काही कीवर्ड्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतील। म्हणजे असे शब्द असतात जे आल्यानंतर तुम्हाला हमखास म्हणता येईल ही डेफिनेशन मासची आहे, किंबहुना असे काही शब्द आहेत ते शब्द आल्यानंतर तुम्हाला म्हणता येईल की नाही ही डेफिनेशन वेटची आहे। मग असे कोणते शब्द आहेत? डेफिनेशन कुठल्याही वेगवेगळ्या पद्धतीनं बनवू द्या, पण हे कीवर्ड्स ज्याला महत्त्वाचे शब्द म्हणतो आपण ते शब्द चेंज होत नसतात। जसं की मासच्या डेफिनेशनमध्ये तुम्हाला काय? अमाऊंट, इथे लक्षात घ्या, द मास ऑफ अन सबस्टन्स इज दी, ते पाठ करत बसची गरज नाही, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट, हे तीन शब्द लक्षात घ्यायचे, अमाऊंट, मॅटर आणि प्रेझेंट इन दी ऑब्जेक्ट। इथं इन इट म्हटलंय, ऑब्लिक याला ऑब्जेक्ट म्हणू शकता कोणत्याही बाबीमध्ये। म्हणजे काय? अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दी ऑब्जेक्ट इज नथिंग बट युअर मास। काय आहे ते? मास आहे। मग डेफिनेशन मधले कोणते कीवर्ड्स आहेत आपले या ठिकाणी? अमाऊंट ऑफ वॉटर प्रेझेंट, हे तीन शब्द आहेत ज्या माध्यमातून असे शब्द आले की समजून जायचं ती डेफिनेशन कशाची आहे? मासची आहे। लक्षात येत आहे ना तुमच्या? ती कशाची डेफिनेशन आहे? मासची आहे। आता बघा, मग वेटच्या बाबतीमध्ये असे कोणते कीवर्ड्स आहेत? मग तुम्ही म्हणता हे इतर कीवर्ड्स नाहीत का? हे कीवर्ड्स नाही आहेत, ते काय आहेत? त्याला सप्लिमेंटरी वर्ड्स आहेत। हे वर्ड्स बदलू शकतात, वेगवेगळ्या पद्धतीनं बदलतील, परंतु कोणतीही डेफिनेशन असू द्या मासची, त्याच्यामध्ये हे शब्द त्यांना घेणंच घेणं आहे। ह्या शब्दाशिवाय ती डेफिनेशन कम्प्लीटच होणार नाही, आलं लक्षात? त्याच्यामुळं वेटच्या बाबतीत देखील तसंच आहे। काय म्हटलंय? वेट इज दी, आपल्यासाठी इथून पुढं महत्त्वाचं आहे, फोर्स एक्झर्टेड बाय ग्रॅव्हिटी ऑन ॲन ऑब्जेक्ट। म्हणजे काय आहे ते या ठिकाणी लक्षात घ्या, हा किंबहुना कोणताही ऑब्जेक्ट असू द्या त्या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो। म्हणजे या ठिकाणचे कीवर्ड्स कोणते? ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स। ग्रॅव्हिटेशनल फोर्स
हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच तुमचं काय असते, ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्सलाच कंबाईनली काय म्हटलेलं आहे तुम्हाला, ग्रॅव्हिटी म्हटलेलं आहे. हे लक्षात असलं पाहिजे. या ठिकाणचा कीवर्ड काय झाला, एक तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंबहुना ग्रॅव्हिटी. ज्या वेळेला डेफिनेशनमध्ये हे शब्द आलेले असतात, फोर्स एक्झर्टेड बाय ग्रॅव्हिटी किंबहुना ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे शब्द येतात, त्यावेळेला समजून घ्यायची ती डेफिनेशन कशाची आहे, वेटची आहे. हे झाले कीवर्डच्या बाबतीत. परंतु आपल्या मराठीमध्ये समजून घेत असताना लक्षात घ्या, ही वस्तू माझ्या हातामध्ये आहे. आता ही वस्तू जर माझ्या हातात असेल तर मास म्हणजे काय, ही वस्तू कशाच तरी बनलेली आहे, बरोबर. ही वस्तू ज्याची बनलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक बाबीचं काहीतरी क्वांटम आहे, क्वांटिटी आहे, बरोबर. मग या वस्तू बनण्यासाठी जी क्वांटिटीमध्ये जे मटेरियल लागलेलं आहे त्याची एकूण क्वांटिटी, अमाऊंट ऑफ मॅटर म्हणजे एकूण क्वांटिटी म्हणजेच काय, मास आहे. आलं लक्षात. परंतु वेटच्या बाबतीमध्ये काय लक्षात घ्या, या वस्तूवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती एक्झर्ट झालाय, काय म्हटलंय, या वस्तूवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती ॲक्ट झालाय किंबहुना एक्झर्ट झालाय, तो फोर्स म्हणजे असतो तुमचं वेट. तो फोर्स म्हणजे काय असतंय, वेट असतंय. ही कशाने बनलेली आहे, किती क्वांटममध्ये आहे त्याला मास म्हणतो. आणि याच वस्तूवरती किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो, वेट. आलं लक्षात. बघा आता साधी कन्सेप्ट लक्षात घ्यायची. हा दुसरा डिफरन्स, आपण डेफिनेशन पाहिल्या. आता नेमका दुसरा डिफरन्स काय, तर दुसरा डिफरन्स तुमच्या लक्षात असला पाहिजे, मास रिमेन्स कॉन्स्टंट एव्हरीवेअर इन दी वर्ल्ड. आता मला सांगा, ही वस्तू आहे, ही वस्तू मी जर कॅरी करून पाकिस्तानात घेऊन गेलो, ह्या वस्तूचा आकारमान बदलणार आहे का, ह्यातलं वजन कमी होणार आहे का, म्हणजे ह्याचं काही बदल होणार आहे का ह्याच्यात. हीच वस्तू मी अफगाणिस्तानमध्ये घेऊन गेलो, हीच वस्तू मी जर्मनीत नेली, हीच वस्तू म्हणजे जगातील मी कुठेही नेली तर ह्या वस्तूमध्ये काय बदल होणार आहे का. ह्या वस्तूमध्ये जेवढा मॅटर अमाऊंट आहे त्या अमाऊंटमध्ये काही बदल होणार आहे का, मासमध्ये काहीच बदल होणार नाही. तो जशाच तसा राहणार आहे. म्हणजे पृथ्वीवरती किंबहुना जगातील कुठेही मास, एखाद्या वस्तूचं असलेलं मास हे कॉन्स्टंट फिक्स असतंय, ॲब्सोल्यूट असतंय, त्यात बदल होत नाही. म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, दी मास ऑफ ॲन सबस्टन्स इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. ते काय समान असतंय सगळीकडे. परंतु वेटच्या बाबतीमध्ये मात्र लक्षात घ्या, इथे म्हटलंय वेट मे व्हॅरी होऊ शकतं, मे व्हॅरी फ्रॉम वन प्लेस टू प्लेस अनदर प्लेस असं म्हणायचं असतं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर याच्या वजनामध्ये बदल होऊ शकतो. काय म्हणतायत, याच्या वजनामध्ये बदल होऊ शकतो. आता तो का होऊ शकतो हे देखील त्यांनी सांगितलंय. ड्यू टू कशामुळे, चेंज इन ग्रॅव्हिटी. आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक कन्सेप्ट जी आहे ते मला सांगावी लागते. चेंज इन ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, बरोबर. आता या ठिकाणी काय कन्सेप्ट ॲड झाली, तर ही आहे आपली पृथ्वी, बरोबर. आणि आपल्याला एक बाब माहीत आहे की पृथ्वीच्या सेंटरमध्ये सर्वाधिक काय असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मॅक्झिमम ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या किंवा पृथ्वीच्या नाभीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सर्वाधिक असतो असं म्हटलेलं आहे, बरोबर. मग आपण अमाऊंट ऑफ दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन दी ऑब्जेक्ट हे मोजत असू तर साहजिक आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंटरमध्ये जास्त आहे. म्हणजे सेंटरपासून जसं आपण दूर जाऊ तसा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट जो आहे तो कमी होत जाणार आहे. म्हणजे साहजिकच ही वस्तू जर मी या ठिकाणी मोजली तर तिचं वजन सर्वाधिक असणार आहे. हीच वस्तू या सेंटरपासून 1000 किलोमीटर अंतरावरती आपण मोजली समजा इथे, तर काय होणार आहे, याचं वजन वेगळं म्हणजेच कमी भरणार आहे.
आलं का लक्षात? याचं वजन काय होणार आहे? कमी भरणार आहे. याचं अजून लांब नेलं तर याचं वजन काय होणार आहे? अजून कमी भरणार आहे. आणि कमी भरण्याचं कारण काय? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो या वस्तूवरती जसं जसं पृथ्वीच्या केंद्रकापासून दूर जाणार आहेत तुम्ही तसतसं त्याच्यावरती ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कमी होत जातो. आणि साहजिकच ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर याच्यावरती कमी प्रयुक्त होणार असेल किंवा ॲक्ट होणार असेल, एक्झर्ट होणार असेल, तर त्याचं वजन पण काय होणार आहे? हळूहळू कमी भरणार आहे. आता या ठिकाणी अजून एक बाब लक्षात घ्यायची की नेमका ह्याच्यावरती प्रश्न काय तयार होतो. तर प्रश्न अशा पद्धतीने तयार होतो, ही बाब लक्षात घ्या. दी वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्टचं जर मी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती इथं वजन केलं आणि ते जर 400 ग्रॅम भरलं असेल, तर हे वजन आपण या पृथ्वीपासून समजून घ्या समजण्यासाठी 1000 किलोमीटर अंतरावरती केलेलं आहे पृथ्वीच्या सेंटरपासून. हेच जर आपण 50,000 किलोमीटरवरती किंबहुना चंद्रावरती केलं, चंद्र इकडं आहे, आणि याच वस्तूचं वजन जर चंद्रावरती केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होणार आहे? वीक होणार आहे, कमी होणार आहे. आणि कमी झाला म्हणजेच या ठिकाणी ते 400 ग्रॅम भरणार आहे का? नाही, नक्कीच 400 ग्रॅमपेक्षा कमी भरेल. मग आपल्याला लक्षात काय ठेवायची? एखाद्या वस्तूचं वेट हे सेंटर ऑफ दी अर्थपासून जसजसं आपण दूर जाणार आहे तर तसतसं त्याचं वेट कमी होत जाणार आहे. क्लिअर? लक्षात आलं? काय होतं? पृथ्वीच्या सेंटरपासून, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर्वाधिक मॅक्झिमम कुठे आहे? सेंटर ऑफ द अर्थ. असा पण प्रश्न विचारला जाईल. दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल बी हायेस्ट ॲट दी पेरिफेरी ऑफ द अर्थ, नॉर्थ पोल, साऊथ पोल, ईस्ट, वेस्ट, असं काहीतरी तुम्हाला ऑप्शन्स देतील. आणि एक ऑप्शन असेल तुमचा सेंटर ऑफ द अर्थ. कुठं असतो मॅक्झिमम? सेंटर ऑफ द अर्थ. आणि कमी कसा होतो? जसजसा अंतर वाढत जाईल तसा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होतो. हा दुसरा प्रश्न तयार होईल त्याच्यावर. आलं का लक्षात? ही एक ॲडिशनल कन्सेप्ट. त्याच्यावरती काय प्रश्न तयार होतो? नेमकं वेट म्हणजे काय? ते कसं चेंज होतं आहे? आणि मास चेंज होतं आहे का? तर नाही होत आहे. एवढ्या गोष्टी लक्षात आल्या? सगळ्यांच्या लक्षात आल्या? चलो पुढे बघा. आता पुढला नेमका डिफरन्स काय असतो? तर साधी गोष्ट आहे. आपण एखाद्या दुकानात गेल्यानंतर मास कशाच्या माध्यमातून मोजतो आपण? वस्तुमान. हे ट्रॅडिशनल वेइंग बॅलन्सनं मोजतो. कोणत्या? ट्रॅडिशनल. पारंपरिक वजन मोजायचे हे सामग्री किंबहुना आपल्या बाबी आहेत. याच्यावरती बघा, या ठिकाणी 1 किलोचं वजन असतंय. 1 किलो बटाटे टाकू, 1 किलो टोमॅटो टाकू, 1 किलो गाजरं टाकू आपण या ठिकाणी, बरोबर. आणि हे वस्तू म्हणजे काय असेल तुमचं? म्हणजे थोडक्यात लक्षात घ्यायचं, आपण दुकानात जाऊन 1 किलो साखर आणली, ते वजन आहे का वस्तुमान आहे? वस्तुमान असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मास म्हणजे काय? वस्तुमान. तुम्हाला आधीच सांगितलं मी काय आहे ते? वस्तुमान आहे. म्हणजे आपण काय करतो? वस्तुमान कशानं मोजतो? ट्रॅडिशनल बॅलन्सनं मोजतो. परंतु वेट कशानं मोजतो आपण? स्प्रिंग बॅलन्सनं. लक्षात घ्यायचं. वेट कशानं मोजतो आपण? स्प्रिंग बॅलन्सनं मोजतो. बघा, आपण दिवसभरामध्ये शेतात, आपला महाराष्ट्र म्हटलं की कापसाची शेती होती आपल्याकडं. दिवसभर आपल्या लेबरनं किंवा घरच्या व्यक्तीनं शेतात कापूस वेचल्यानंतर मग त्याला संध्याकाळी आपण काय करतो? ताण काट्याला जोडतो आणि त्यांनी किती कापूस वेचलाय हे आपण मोजत असतो. ते काय करतो आपण? वेट करत असतो. लक्षात आलं? ते काय आहे? आपलं वेट आहे. म्हणजे दोघांमधला फरक इथं लक्षात आला. मास कशानं मोजतो आपण? ट्रॅडिशनल बॅलन्सनं. वेट कशानं मोजतो? स्प्रिंग बॅलन्सनं. पहिला डिफरन्स आपण पाहिला त्याच्या डेफिनेशनमध्ये. दुसरा डिफरन्स आपण पाहिला ते कॉन्स्टंट कुठे असतंय आणि चेंज काय होतंय. आलं लक्षात? तिसरा डिफरन्स आपण काय पाहिला? ते कशा पद्धतीनं मोजल्या जातात. ओके. आणि चौथी बाब या ठिकाणी लक्षात घ्या, ती म्हणजे साधारणपणे त्याचं एकक काय असतंय. मास कशामध्ये मोजतो आपण? साधारणतः किलोग्राम आणि ग्रॅममध्ये मोजतो. हे बघा, 1 किलो, अर्धा किलो, पाव किलो, 1.25 किलो, 2 किलो, जे काय आहेत ते आपण किलोमध्ये मोजतो. मास कशात मोजतो? किलोमध्ये. म्हणजे काय करतो आपण? दुकानावर जाऊन साखर 1 किलो द्या म्हणतो. आपण काय मागतो त्यांना? मास मागतो. आपण म्हणत नाहीत त्यांना
दुकानावर गेलात आणि असं म्हणता का साखर मला 1 न्यूटन द्या किंवा साखर 1 पाऊंड द्या. दुसरं एक युनिट असतं याचं पाऊंड. काय पाऊंड. मास जे आहे ते आपलं किलोग्रॅममध्ये किंबहुना ग्रॅममध्ये मोजतात. ह्या दोघांमधला हा जो बेसिक डिफरन्स आहे तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे बघा आता आपल्याला अजून एक डिफरन्स जो आहे तो लक्षात ठेवता येईल. मास म्हणजे काय आहे तर साधी गोष्ट आहे. ती कोणती क्वांटिटी आहे स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय असतं रे बाबा. आपण बघा 6वी 7वीला शिकला असताना सदिश राशी आणि अदिश राशी बरोबर. आता सदिश राशी म्हणजे अशा राशी ज्यांना दिशा किंबहुना वेक्टरची आवश्यकता असते. ज्याला आपण काय म्हणतो साधारणपणे कोणत्या दिशेला एखादं बल प्रयुक्त झालेलं आहे असं म्हणतो आपण बरोबर. म्हणजे बल किती प्रयुक्त झालं त्याचबरोबर कोणत्या दिशेला प्रयुक्त झालेलं आहे हे देखील महत्त्वाचं असतंय. त्याला आपण काय म्हणतो वेक्टर क्वांटिटी. आणि ज्याला ॲब्सोल्यूट युनिट असतंय 1 किलो. 1 किलोला म्हणतो का आपण कोणत्या दिशेला 1 किलो नाही. 1 किलो साखर 1 किलो साखर. 1 किलो साखर म्हणजेच मास जे आहे ते कशामध्ये मोजतो आपण किंवा ती क्वांटिटी कोणती आहे स्केलर क्वांटिटी. अदिश राशी आहे ती. त्याला दिशेची आवश्यकता नाही. 1 किलो म्हटलं की 1 किलो. ह्याला वेगळं काय सांगायची गरज नाही आहे. परंतु वेटच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर ती कोणती आहे सदिश राशी आहे. ती कोणती आहे सदिश राशी. इथं लक्षात घ्या सदिश राशीच्या बाबतीत या ठिकाणी बघा दी वेट इज दी वेक्टर क्वांटिटी. म्हणजे आपण इथं पाहिलं एखाद्या व्यक्तीचं वजन किती आहे म्हणजे याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्या डायरेक्शननं असतो डाऊनवर्ड डायरेक्शन. इथे ही पण बाब लक्षात घ्या. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स ऑन दी ऑब्जेक्ट इन दी डाऊनवर्ड डायरेक्शन. ज्याला आपण म्हणतो ना कोणतीही वस्तू आपण हवेत फेकल्यानंतर काय होती खाली येते. कशामुळे येते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे येते. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन कोणतं आहे डाऊनवर्ड डायरेक्शन. किंबहुना याला असं देखील म्हणतात टुवर्ड्स सेंटर ऑफ दी अर्थ. कुठे कोणत्या टुवर्ड्स सेंटर ऑफ दी अर्थ. ओके सेंटर ऑफ दी अर्थ हे लक्षात घ्या. आलं लक्षात. मास ही स्केलर क्वांटिटी आहे तर वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजेच सदिश राशी आहे अदिश राशी आहे. अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. मित्रांनो अशा आणि याच पद्धतीच्या अगदी छोट्या छोट्या चुटकुल्या आणि हसत खेळत आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरणासह आपल्याला नीटचा सर्व सिलेबस जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. मग तो फिजिक्स असो केमिस्ट्री असो बायो असो म्हणजे ठीक आहे त्या सब्जेक्टचे एक्सपर्ट जे आहेत ते तुम्हाला त्या प्रत्येक विषयाचा E9 एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवरती हा पूर्ण सिलेबस जो आहे तो चॅप्टर वाईज आणि कन्सेप्ट वाईज कंप्लीट करतील. अशाच व्हिडिओसाठी किंबहुना आपल्या नीटच्या तयारीसाठी आपल्याला हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि यापुढे येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचे अलर्ट आपल्याला त्या सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून लक्षात येतील किंबहुना त्याचे रिमाइंडर आपल्याला येतील. पण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नवीन कन्सेप्टसह आणि नवीन क्वेश्चनसह. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. जय महाराष्ट्र.